बेटी के मुस्लिम धर्म अपनाने से और उसका ब्रेन वॉश किए जाने से आहत एक मां ने विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन में 10 लोगों के खिलाफ शिकायत दर्ज कराई है, जिनमें से 2 लोगों को पुलिस द्वारा गिरफ्तार कर लिया गया है। मां ने यह आशंका व्यक्त की है कि उनकी बेटी का दुरुपयोग किया जा सकता है। उनकी बेटी अब वापस आने को तैयार नहीं है। इस बात के लिए मां द्वारा 2021 से लड़ाई लड़ी जा रही थी, जिसमें अब सफलता मिली है। शिकायतकर्ता की बेटी दृष्टि व सलीम चौधरी को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। इस घटना के बाद से शहर में धर्मांतरण की टोली सक्रिय होने की चर्चा हो रही है। वहीं लव जिहाद का मुद्दा भी इसे बताया जा रहा है। फिलहाल पुलिस द्वारा पूरे घटनाक्रम की जांच की जा रही है। शिकायतकर्ता ने कहा कि उनकी बेटी दृष्टि ने मुस्लिम धर्म स्वीकार कर लिया है। जब इसका उन्हें पता चला तो वह उसे वापस लाने के लिए प्रयासरत थी, लेकिन दृष्टि व उसके साथ के लोगों ने उन्हें यह जानकारी नहीं दी कि वह है कहां पर। उन्होंने शंका जताई है कि आरोपियों द्वारा उसका ब्रेन वॉश किया गया है या उसे किसी तरह की धमकी दी गई है। आखिरकार परिजनों ने विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन में सृष्टि चौधरी, सलीम चौधरी, शबाना शेख, शबाना की बेटी महक शेख, शबाना की बहन अमीना, आफिदा खातून, पति वसीम, बाबूदास, काजी इलियास नियामी व एडवोकेट कमरुद्दीन अंसारी, इस तरह कुल 10 लोगों पर मामला दर्ज कराया है। फिर्याद ही आहे की मी कल्पना चौधरी गणेशनगर समतानगर 1 मध्ये राहते। माझी मुलगी दृष्टी चौधरी, तिचं 2022ला रोजे ठेवले होते। त्यामुळे मी तिला थोडंसं नोकटोक केली आणि तिला समजवण्याचा प्रयत्न केला। तेव्हा ते मुसलमान लोक आले आणि बोलले तिला कलमा हे केलं, तिने रोजे ठेवलं, तुम्ही तिला प्रेशर नाही देऊ शकत। आणि मुलीने विश्वास दिला की मी असं काही नाही करणार, मी फक्त मैत्रिणीचं ऐकून रोजे ठेवले होते। त्याच्यानंतर मी 26 जूनला लंडनला गेली। 26 जून 2022ला लंडनला गेली। त्यामध्ये मिस्टर, माझा मुलगा केतन आणि माझी सासूबाई सुलता चौधरी घरी होत्या। त्याच्या माध्यमातून पण 20 ऑक्टोबर 2022ला मिस्टर बँगलोरला गेले त्यांच्या शेटला घेऊन कामाकरिता। आणि 5 नोव्हेंबर 2022ला माझ्या मुलीचं धर्मांतर झालं। आणि त्याच्यावर असं लिहिलेलं आहे की आईवडिलांच्या प्रेझेंटमध्ये मुलीचं धर्मांतर झाले। नंतर आम्हाला हे माहीत नव्हतं की का झालं। 23 तारीख 18 नोव्हेंबर 2022ला मी वापस आली आणि 23 नोव्हेंबर 5-5:30च्या दरम्यान मुलीने एक शहाजत पेपर दिला आणि बोलली आता तुला काय करायचं ते कर, मी धर्मांतर केले। ते पेपर घेऊन मी पोलीस स्टेशनला गेली, पोलिसांना दाखवला आणि ती व्हायरल झाल्यामुळे साऱ्या उल्हासनगरमध्ये झाल्यामुळे मला संघटनेचा सपोर्ट भेटला। संघटनेच्या सपोर्टने मी आतापर्यंत मुलीला जहादीपासून वाचवण्याचा प्रयत्न करते। आणि मी भरपूर जागी गेलेली, भरपूर जागी मी माझा उद्देश ठेवलेला आहे की माझ्या मुलीने काय काय केलेलं आणि आमच्याशी काय काय घटना घडतात आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे, काय सांगायचं? आज आरोपीला अटक करण्यात आलेली, पण आरोपीला शिक्षा व्हावी हीच माझ्या विनंती आहे। का तर आजही माझी मुलगी त्यांच्या ताब्यात आहे, त्यांच्या हिसाबात तिचा ब्रेन चालतोय। का तर तिला टॉर्चर केलं जातं की ब्लॅकमेल केलं जातं, कशाबद्दल ती आमच्याशी एवढं वाईट वागते। जी मुलगी कधी आम्हाला तू म्हणून, कधी आई तू करून न बोलणारी मुलगी आज आम्हाला प्रोस्टिट्यूशनचा आरोप लावते किंवा वडिलांना बलात्कार करण्याचा आरोप लावते, भावाला बलात्कार करण्याचा आरोप लावते। हे कशाबद्दल? म्हणजे तिला कुठे ना कुठे टॉर्चर केलं जातं, कुठे ना कुठे ब्लॅकमेल केलं जातं, तेव्हा ते आमच्यावर असे आरोप लावते। कल्पना तुम्ही की फिर्याद काय दाखल केली आहे? म्हणजे काय फिर्याद हे दाखल केलेली आहे की 27 मार्च चैत्र नवरात्रीच्या दिवशी, सप्तमीच्या दिवशी माझ्या मुलीने आपिता खातून आणखीन एक बाईने मला घरात येऊन मारहाण केली, इस्लाम कबूल करण्यासाठी प्रेशराईज केलं
आणि माझा देवारा जाळला, माझ्या मूर्तीवर थुंकून मला फेकून मारली. माझे मिस्टर तर खूप आजारी होते त्या दिवशी आणि 112 नंबरवर कॉल करून मुलींनी पोलिसांना बोलवलं. रात्री 1 वाजता घराच्या बाहेर गेली आणि पोलिसांनी जेव्हा आम्हाला सपोर्ट केला तेव्हा पोलिसांना असं बोललं गेलं की तुम्ही हिंदू टेररिस्ट आहे म्हणून तुम्ही तिला सपोर्ट करता, मला सपोर्ट नाही करत असं बोलले. तर पोलिसांनी त्यांना हे सांगितलं की त्यांचं घर आहे तर तू त्यांना का छळ करत आहे, त्यांच्या भावना का दुखवत आहे. तर ते बोलते की आईचा गळा कापला आणि तिचं रक्त निघालं तर माझा अल्लाह खुश होतो. तिचं एवढ्या मात्राने ब्रेन वॉश झालेला आहे. म्हणजे आज ही मुलगी भरपूर ब्रेन वॉशच्या ह्याच्यामध्ये फसलेली आहे आणि तिला खूप मोठ्या प्रमाणाने इस्लाम लोकांचा सपोर्ट आहे आणि त्यांच्या बळावरती बोलते. तिला कुठे ना कुठे तिला काही ना काही ब्लॅकमेल केलं जात आहे. ब्लॅकमेल केल्याशिवाय ती एवढी खोटं बोलू शकत नाही. आता तुमची मागणी काय असणार आहे? आता माझ्या मुलीला तिथून काढायचं आहे. मला कशाही परिस्थितीत मला माझ्या मुलीला ते इस्लामकडून काढायचं का तर आजच्या टायमामध्ये यशस्वी तिचं शिंदे त्यांची मर्डर झालेली आहे. भरपूर मी घटना बघितली, श्रद्धा वाळकरची घटना बघितलेली आहे, मी श्रेयाची घटना बघितलेली आहे, मी साक्षीची घटना बघितलेली आहे. भरपूर घटना आहेत आणि माझ्याकडे मात्र एक मुलगी आहे. तर मी सर्वांना विनंती करते की माझ्या मुलीला वाचवावं, त्याच्यापासून सोडवा. रडू नका. बस